पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा। सर्व सुविधा नियुक्त 1 BHK 224 सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प, तोही विना लॉटरी शिवाय, जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर, सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवा करिता सोलर सिस्टीमची व्यवस्था। आजच भेट द्या। सर्वे नंबर 25/1 पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत, जुना कासेगाव रोड, पंढरपूर। संपर्क 9309882039। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकरी चळवळीतील नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जाते। अनेक वर्षाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीचा संघर्ष आहे। मागील वेळेलाही तुम्ही एका उमेदवाराला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। आता पुन्हा पंचायत समितीसाठी गुरसाळे पंचायत समिती गणातून अर्ज दाखल केला आहे, काय सांगा? गेली 15 वर्ष झालं मी शेतकऱ्यासाठी काम करत आहे चळवळीत राजू शेट्टी साहेबांबरोबर। मग इथून पुढं शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे। त्यासाठी मी पंचायत समिती गुरसाळे गण क्रमांक 60 यामधून मी अर्ज दाखल केलेला आहे। तर इथून पुढे मी शेतकरी चळवळीत काम करतो आहे, शेतकऱ्यासाठी लढणार आहे आणि निवडणूक लढवणार आहे। कुठल्या आघाडीकडून उमेदवारी? सध्या शेतकरी संघटना अपक्ष म्हणा, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हां अपक्ष। पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये मागील 25 वर्षातील निवडणुकांचा विचार केला तर पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार हे एकमेकाविरोधात लढत आलेले होते, उमेदवार मैदानात उतरत होते। यावेळेलाही तशीच परिस्थिती असताना तुम्हाला अपक्ष उभं राहावं असं का वाटतं? शेतकऱ्याच्या बाजूने कोणीही नाही, त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो। त्यांच्याबरोबर आपल्याला कोणा युती करायची नाही, काही नाही। नुकतंच समाधान फाटे यांनी 3,000 रुपये 3,500 दराच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं आणि कुठं 2728 रुपये जाहीर झालेला दर किमान 3,000वर तरी पोहोचला। शेतकरी संघटनांबद्दल एक आपुलकी तयार झाली, पण अशा वेळेला तुम्ही अपक्ष उतरला, याबाबत काय सांगा? तसे आमचे वरून जर ही आम्हाला ऑर्डर आली तर आम्ही त्यांच्याबरोबर हे करू।